सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या महाबळेश्वरला. आलो होतो खेडमधनं फिरायला, बिरमणीत गेलो. काल इकडे आलो आणि काल इकडे आल्यानंतर बघितलं आपल्या म्हणजे योगायोगाने बघा आपल्याला पुण्यश्लोक श्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जी मिरवणूक काढली होती, त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होता आलं आणि सगळ्या आपल्या समाज बांधवांबरोबर थोडा वेळ का होईना पण छान आनंदाच्या वातावरणात आपल्याला सोहळ्याचं साक्षीदार होता आलं. याचंच हे आपण मनोमन आनंद झाला त्याचा. आणि आता तो सोहळा झाल्यानंतर झालं काय, ॲक्च्युली नंतर माझा मोबाईलची बॅटरी लाईव्ह वगैरे केलं आणि त्याच्यानंतर माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण संपली, स्विच ऑफ झाली. मग काय आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत होतो तिथे. सगळा कार्यक्रम संपला, त्यानंतर मग घरी गेलो, जेवलो आणि झोपलो. आणि आता सकाळी उठलो आणि आता आलो आहे वरती पुन्हा महाबळेश्वर एस टी स्टँडसमोर उभा आहे. जरा जातो आहे आपण आपल्या घरच्या देवाला, तांदूळनेईमध्ये आमचं गाव आहे. आमचे कुलदैवत तिथे आहे. त्यानंतर पुढे आटाळ देवीला जायचं आहे. तुम्ही बघितले असेल, दोन्ही ठिकाणं तुम्ही बघितले. आता त्यानंतर आपण पंचगंगा मंदिरामध्ये पण जायचं आहे. ते वाटतं कदाचित आपण पहिल्यांदा फिरतो आहे, पण जाणार आहोत. शक्यतो आज आपण फिरणारच आहोत बाहेर. तर चला लेट्स जाऊया फिरायला. समीक्षा आतमध्ये आता आपल्या देवाला जायचं म्हणल्यानंतर नारळ वगैरे अशा गोष्टी लागतात, ते आणायला गेली. मी इथे रिक्षापाशी जरा उभा आहे. तर आता जाऊ आपण, लेट्स पुढचा प्रवास चालू करू. क्षेत्रात रस्त्याची कामं चालू आहेत आणि आम्ही आलो आहे रिक्षा घेऊन. सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत पण कंप्लीट काय झालेली नाहीत. पावसाळा आहे बघा. त्या साईडनं पण जायला रस्ता होता पण तो लांब पडेल म्हणून आम्ही इकडनं आलो. आहे कॉन्क्रीटचा रस्ता होतोय, चांगला आहे, वेळही तेवढाच लागतोय. आणि आता काय माहिती काय, पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे पर्यटक लोक येतात, मग वैतागतात. मग हेच नावाची खराबी ते लोक मग बरोबर ना, इथलंच ते घेऊन जातात तिकडे. बाबा असं असं आहे तिथे, हे चालू आहे ते चालू आहे. स्वामिनी आमच्या आटाळ देवी. आपण इथं गेलेला जानेवारीत आलो होतो, तेव्हा आई पप्पांसोबत आलो होतो. आणि आता मागच्या वेळेला गट्टी होतं आमच्यावर ना. आता पाया पड. नमस्कार देवाला कर, डोकं टेकून नमस्कार कर. त्याला टिक्का लावशील नंतर. हो. कान पकडायची देवासमोर, काय चूक झाली असेल माफ कर. जा तुम्ही पाय पडा. देवांच्या विसरच पडू देऊ नको, बाकी तू देतेस बरोबर. आता आम्ही चाललो तांदूळनेईमध्ये आमच्या देवाला. ती आमची कुलदैवत आणि आता हे आमचं घरातलं दैवत.
बघा किती गारवा आहे, फॉरेस्ट आहे म्हणून सगळं आणि उंचावर आहे. चला आणि इकडची जंगलं टिकून आहेत. इथे नियम पण कडक आहेत आणि असायला पण पाहिजे. ते एवढ्या साईजचे कुत्रे असतात. इथे कमलच्या मंदिरात क्षेत्र महाबळेश्वर. दुसरं मंदिर श्री स्वयंभू श्री अतिबळेश्वर. नंदीची पाषाणाची मूर्ती बघा केली आहे. महाबळेश्वर मंदिर. सोमवार आहे त्याच्यामुळे आणि पर्यटक पण जास्त आहेत त्याच्यामुळे आज गर्दी आहे मंदिरात. कारण सोमवारचा दिवस आहे ना आणि शंकराचं देवस्थान आहे. इथे बाहेर एवढी गर्दी आहे, आतमध्ये तेवढीच गर्दी, लाईनी आहेत. देयर इज अ कमळगड and Tanu, there is a 7 color of clays. Hey, please. क्लेज म्हणजे Clay. काय? हा काय? On Kamalgad. I know everything. मंडळी आता दर्शन झालं आपलं क्षेत्र महाबळेश्वर मंदिराचं. आणि आता आपण चाललो आहे पंचगंगा मंदिर, जिथून 5 नद्यांचं उगमस्थान आहे. त्या मंदिरात चाललो आहे. कृष्णा कोयना, सावित्री, वेण्णा, भागीरथी आणि गायत्री. गंगा मंदिर महाबळेश्वर. बघा इथे पंचगंगा मंदिर आहे. आपल्या 5 नद्या आहेत ना इथून उगम पावतात. सिद्धेश्वर महाराजांचा मठ देखील आहे इथे. आता सध्या काम चालू आहे. भक्त निवास. इथे प्रसाद देखील असतो 12 ते 2. आम्हाला उशीर झाला, नाहीतर अन्नप्रसाद घेणार होतो. आपलं कृष्णामाई मंदिर किती जुनं बांधकाम आहे, किती प्राचीन काळातलं आहे. खरंच अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय, अतुलनीय, इनक्रेडिबल. आणि खाली कृष्णामाई गेली वाहत. खाली हे ढोम धरण. समोर थांब ना, मी समोर हे पाठीमागचं येतं, पुढे ये थोडीशी अजून. आज आमच्याबरोबर किरण देखील आहे. किरण पण आहे व्हिडिओमध्ये. आणि बघा तो माहिती सांगतो आपल्याला. तिथे बघा ती आमची कातरडांची घरं आहेत 3 जोरमधली. गोळेगाव जोर ना, गोळेगाव जोर. आणि आम्हाला जिकडे जायचं होतं जोरात सांगितलं होतं, पण ते लय लांब आहे. ते तिकडे आतमध्ये. हे तुम्हाला जे दिसते ते बलकावडी धरण, आणि ते ह्याच धरणाचं पुढचं धरण ते ढोम धरण. अरे हे लय प्राचीन मंदिर आहे. बघा मंडळी, हे मंदिर कृष्णामाई मंदिर आहे. 4500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. म्हणजे बघा किती प्राचीन आहे आणि हेरिटेज म्हणून घोषित केले आहे या मंदिराला.
आणि इथूनच मंडळी हे कृष्णामाई खाली वाहत गेली बघा इथनं. आता एक तर पसरणीतून जायचं नाही तर बिलार मार्ग कुडाळ मार्ग अंतर किती पडतंय तेवढंच पडतं कारण जोशी वेरला एक 7-8 किलोमीटर तो समोर दिसतो कमळगड. ट्रॅफिक लागायचं नाही तिथं जा- कमळगड ह्या अर्थाने की चारी बाजूनी पाणी आहे आणि मधीच तो किल्ला आहे. तिथे सुद्धा आमचे समाज बांधव राहतात. धनगर समाजातली बरीच घरं आहेत तिथे आणि तिथे विशेष म्हणजे 7 कलरच्या माती सापडतात, 7 रंगांच्या. मंडळी बघा ह्या मंदिराचे बघा अवशेष सुद्धा नाही आहेत. म्हणजे किती वर्षापूर्वी किती प्राचीन कालीन असेल हे. गणपतीची धातूची मूर्ती आहे ते आणि ती पण भग्नावस्थेतच आहे. हा किती किती याचं 4,500 वर्षापूर्वी म्हणजे किती वर्ष झाली असेल. आता आपण जे वरती क्षेत्र महाबळेश्वराचं मंदिर बघितलं ते 800 वर्षापूर्वीचं आहे आणि शिवलिंग 1000 वर्षापूर्वीचं आहे. मग त्याच्याहून समीक्षा जास्त जुनं आहे हे मंदिर. खाली पाणी लागलं बघा. म्हणजे हे किती प्राचीन आहे. कुंड आहे बघा अजून सुद्धा याला नैसर्गिक या कडक उन्हाळ्यात पाणी आहे. आणि एक लक्षात घ्या मंडळी जिथे उंबर आहे ना तिथे पाणी असतं. आता याला हे केलं सुरक्षित जाळ्या बसवल्या. मंडळी आता आपण आलो कुठे बघा मारजोरी पॉइंट. हे तनू बघा सह्याद्री पर्वतांची रांग बघा. दक्षू किती डोंगर आहेत बघाले काउंट करायले. खाली जाशील इकडे पाटणं 1 बघा संपूर्ण सावित्री नदीचं खोरं. आता आपण जे पंचगंगेमध्ये गेलो होतो ना बघा दूरपर्यंत दिसते सावित्री. तिकडे जाऊन अरबी समुद्राला मिळते. पण कुठे आलोय तिकडे समोर पण तिकडच्या रानात आलोय. मग अशी तिकडे कुठे होतो समोर आपला प्रतापगड. काय गार वारा सुटलाय. इको पॉइंट मंडळी काय वारा सुटला बघा. प्रतापगड त्या अपोजिट साईडला आपल्याला चौऱ्यावरनं दिसतं ना बिरमणीत. चौऱ्यावरनं बिरमणी ते तिकडे त्या साईडला समीक्षा तापोळा. हे बघा मंडळी आपण आलो स्प्रिंग वॉटर पॉईंटला. बघा खाली बघा उंच उंच दऱ्या आहेत. एकदम खाली दिसते ते कोकण. आणि हे बघा इथे बघा या आजी बघा तुम्ही ह्यांना रील्सवर बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी यांचे व्हिडिओ आलेत. छान छान सेवा करतात. इथे पण हुंबर आहे बघ उमराच्या खाली बघितलं लॉजिक. इथे स्प्रिंग वॉटर एकदम बर्फापेक्षा थंड पाणी आहे. झऱ्याचं पाणी आहे शुद्ध पाणी. हे बाबा कुठल्या नदीचं? झऱ्याचं सावित्रीचं. इथून मंडळी बघा आम्ही सातारा जिल्ह्यात उभे आहे
आणि रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांवर नजर ठेवते. असं ना एकदम मस्त आहे ते आर्थर शीटवर ना ते आर्थर शीटवर ना ते पुन्हा येणार रिटर्न येणार. आता मंडळी आम्ही आलो होतो आर्थर सीट पॉईंटला. आर्थर नावाचा इंग्रज अधिकारी होता तो इथे बसायचा. इथे हवेपेक्षा हलकी जी वस्तू आहे ती खाली जात नाही ती वरतून परत येते रिटर्न जसं आपण मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं तसं. पाठीमागे एक खोल दरी कोकणावर फुल नजर ठेवता येते. सावित्री नदीचं बंद राहतं. हाँ नहीं नहीं हम लोग ने ऐसे ही लाया था. हाँ नहीं ऐसे जानबूझ के मत मारो उनको. किती बघा किती खोलवर आहोत बघा म्हणजे किती उंचावर आहोत. किती खोलवर नदी आहे. ह्या इकडनं वाहणाऱ्या सगळ्या नद्या कोकणात जातात. किती गर्द झाडी आहे. तुला कोण टेकून मी आलो झालं पुढे आलो बघा आपण सर्वात उंच पॉईंटला आलो होतो. किती गर्द झाडी आहे ना त्यामुळे तिकडे गारवा. हा दृश्य आहे बघा ना. प्रतापगड किती फिरलो ना. अरे दरी बघा हे बघा बेसन बघा 1 2 नाही 3 आहेत. काठी नको घेऊ हातात पागल. हे बघ 3 गवे. शांत बन हा काहीच करू नको. येत नाही ना काकी येत नाही इकडे गवे त्रास नाही का गं. ते आता माणसं आलेत. गवे बघा चरायला आले हो बघा. तू तिकडे हे बघा गवा. इतके सारे पॉईंट बघून आलो. हंटिंग पॉईंट, इको पॉईंट, मालकम पॉईंट, टायगर पॉईंट, विंडो पॉईंट, आर्थर सीट पॉईंट. किती गाड्यांच्या करता आता झालं. आता बंद होईल. आता गवे किती आहेत बाबा इथे.